गुड मॉर्निंग. 8वी शिष्यवृत्ती 2020 आपण गणिताची प्रश्नपत्रिका पाहतोय. प्रश्न क्रमांक 59 ते 75 आज आपण पाहणार आहोत. एका वृत्तचिती आकाराच्या पिंपाच्या तळाची त्रिज्या 21 सेमी आहे. त्यात पाणी आहे. त्या पाण्यात 22 सेमी लांब, 18 सेमी रुंद व 17 सेमी उंच असलेला धातूचा ठोकळा टाकला असता पिंपातील पाण्याची पातळी कितीने वाढेल. आता ठोकळा टाकण्या अगोदर समजा या पिंपामध्ये एवढं पाणी आहे असं आपण समजू. आणि हा ठोकळा टाकल्यानंतर हा ठोकळा आहे पहा. आता हा ठोकळा टाकल्यानंतर पाण्याची पातळी समजा एवढी झाली. म्हणजे पाण्याच्या पातळीमध्ये काय झाली? वाढ झाली. आता ही पाण्याच्या पातळीमध्ये जो वाढ झालेला भाग आहे हा सुद्धा वृत्तचिती आकार आहे. म्हणजे या ठोकळ्याचं घनफळ आणि या वाढलेल्या भागाचं घनफळ सारखं असणार आहे. बघा, वाढलेल्या भागाचं घनफळ बरोबर त्या ठोकळ्याचं घनफळ असं आपण सूत्र लिहिलं. मग आता वाढलेल्या भागाचं घनफळ म्हणजे वृत्तचितीचं घनफळ. सूत्र काय आहे वृत्तचितीच्या घनफळाचं? पाय आर वर्ग एच. आणि ठोकळ्याचं घनफळ, ठोकळा हा इष्टिकाचिती आकाराचा आहे. त्याचं सूत्र काय? इष्टिकाचितीचं घनफळ बरोबर एल गुणिले बी गुणिले एच. आता पायची किंमत आपण 22/7 टाकूया. आर चा वर्ग म्हणजे त्रिज्या 21 आहे. 21 चा वर्ग 21 गुणिले 21 आणि एच म्हणजे पिंपातील पाण्याच्या झालेली वाढ म्हणजे उंची कितीनं वाढेल ती किंमत इथं आपल्याला काढायची आहे. आता एलबीएच म्हणजे त्या ठोकळ्याची माप आहे. ठोकळ्याची लांबी किती दिलेली आहे तुम्हाला? एल ची किंमत 22. बी म्हणजे त्या ठोकळ्याची रुंदी 18 आणि एच म्हणजे त्या ठोकळ्याची उंची किती दिलेली आहे? 7. आता भाग बघा, 7 एके 7, 7 त्रिक 21. आता इकडच्या 22 ला इकडचं 22 कॅन्सल. आता उजवीकडे अंशामध्ये 18 गुणिले 7 आहे. आता 3 आणि 22 जे अंशात आहे ते उजवीकडे गेल्यावर छेदात जाणार. 3 गुणिले 21. इथं पुन्हा 3 एके 3, 3 सक 18, पुन्हा 3 दोन्ही 6, 3 सत्ता 21, 7 एके 7, 7 एके 7. म्हणजे उंची किती राहिली? 2 सेमी. 2 सेमी म्हणून पर्याय क्रमांक 1 हे याचं उत्तर आहे. आता पहा, ओ केंद्र असलेल्या वर्तुळाची 30 सेमी लांबीची जीवा. समजा इथं मी जीवा काढली. या जीवेला समजा ए बी असं नाव दिलं. आता या केंद्रातून जीवेवर लंब टाकला. इथे समजा पी नाव दिलं आणि ओबी ही जी त्रिज्या आहे ती जॉईन केली. आता दिलेलं काय आहे बघा, जीवा 30 सेमी दिलेली आहे. तुम्हाला एक गुणधर्म माहित आहे, वर्तुळाच्या केंद्रातून जीवेवर टाकलेला लंब जीवेला दुभागतो. म्हणजे एपी आणि पीबी समान भाग झाला. आता पूर्ण एबी जीवा 30 होते का नाही, मग 30 चे 2 समान भाग सांगा. एपी किती येणार? 30 आणि मग 15 आणि पीबी सुद्धा 15. आता केंद्रापासून 8 सेमी अंतरावर जीव आहे, म्हणजे जीवेचं केंद्रापासूनचं अंतर 8 म्हणजे ओपी 8 दिले तुम्हाला. आता ओबी किती? तुम्ही पायथागोरसचा सिद्धांत वापरून ओबी काढू शकता किंवा काही जणांना त्रिकुट पण माहित आहे. 3 नंबरचा जो त्रिकोणाचा प्रकार आहे तो बघा. 4 दोन्ही 8, 8 दोन्ही 16
मग 16च्या अगोदरची नैसर्गिक संख्या 15 आणि 16च्या नंतरची 17. म्हणजे त्रिकूट कुठलं बनलं? 8, 15 आणि 17. मग एक बाजू 8 आहे, दुसरी बाजू 15 आहे, म्हणजे कर्ण किती येणार? 17. म्हणून पर्याय क्रमांक 1 हे याचं उत्तर आहे. पुढचा प्रश्न क्रमांक 61. सभागृहाची लांबी 28 मीटर व रुंदी 10.5 मीटर आहे. त्या सभागृहात सगळीकडे अर्धा मीटर बाजू असणाऱ्या चौरसाकृती फरशा बसवायच्या असतील तर अशा किती फरशा लागतील? आता फरशांची संख्या काढण्यास सूत्र सांगा. फरशा कशा काढायच्या? काय भागिले काय? सभागृहाचं क्षेत्रफळ अंशामध्ये काय येणार? सभागृहाचं क्षेत्रफळ आणि छेदामध्ये त्यामध्ये ज्या फरशा बसवायच्या आहेत त्यातील एका फरशीचं क्षेत्रफळ. मग सभागृह हे आयताकृती असणार आहे. मग आयताचे क्षेत्रफळ सूत्र काय? लांबी गुणिले आणि फरशी ही चौरस आहे, म्हणजे चौरसाचे क्षेत्रफळ सूत्र बाजू वर्ग. मग मला सांगा सभागृहाची जी लांबी आहे ती किती दिली आहे तुम्हाला? 28. L ची किंमत 28 आणि बी म्हणजे सभागृहाची रुंदी किती दिलेली आहे? 10.5 आणि छेदामध्ये त्या फरशीची बाजू तुम्हाला किती दिलेली आहे? अर्धा मीटर. अर्धा म्हणजे 0.5 आणि त्याचा वर्ग म्हणजे 2 वेळा गुणाकार. आता 10.5 मध्ये आपण 10.50 असं करू शकतो. आता वर 100 न गुणूया आणि खाली पण 100 न गुणूया, म्हणजे दशांश चिन्ह कॅन्सल होईल. आता 10.50 ला 100 न गुणल्यावर 2 घरं पुढे जाणार, म्हणजे 1000 किती येणार? 50. आणि छेदामध्ये याला 10 न गुणून याला 10 न गुणू, मग 0.5 ला 10 न गुणल्यावर 5 होणार. पुढच्या 0.5 ला 10 न गुणल्यावर पुन्हा 5 होणार. आता इथे सिम्प्लिफाय करूया. 5 दुनी 10, 5 एके 5, 5 शून्य 0, पुन्हा 5 न 5 20, 5 दुनी 10, 28 दुनी 56, ह्याचा 5, 28 चौक 112, 112 आणि 5. साक्षी सरतापे माईक बंद कर. साक्षी सरतापे माईक बंद करायचा खाली बघा. 1176 आहे का पर्याय? सर पर्याय क्रमांक 3. पर्याय क्रमांक 3. आता 5x चा चौथा घातांक वजा 2x आणि 2x चा घन वजा 7 या बहुपदीच्या बेरजेची कोटी किती? आपण या बहुपदींची बेरीज करूया. 5x चा चौथा वजा 2x बेरीज 2x चा घन वजा 7. आता बेरीज झालेली आहे कारण x चा घातांक वेगवेगळा आहे. आता सर्वात जास्त घातांक कोणता आहे? सर्वात जास्त घातांक कोणता आहे बघा? 4. आणि त्या बहुपदीतील चलाचा मोठ्यात मोठा घातांक म्हणजे त्या बहुपदीची कोटी असते. मग 4 कोटी आली. पर्याय क्रमांक 2. नेक्स्ट क्वेश्चन. 81 चा वर्ग गुणिले 27 चा वर्ग छेदामध्ये 9 चा घन गुणिले 3 चा घन. आता मला सांगा 81 चा वर्ग आणि तर 9 चा घन आहे छेदात. 81 ची फोड 9 मध्ये करता येईल का रे? 81 9 चा काय आहे? वर्ग आहे. 81 जागेवर मी 9 चा वर्ग लिहिलं आणि त्याचा वर्ग आहे पुन्हा. ते चौकट ब्रॅकेट करतो.
पुन्हा इथं 27 आहे आणि इथं 3 आहे. मग 27 हा 3चा काय आहे? घन. आणि त्याचा पुन्हा वर्ग. हे झालं अंश. आता छेदामध्ये लिहूया. छेद हा असा लिहितो 9चा घन गुणिले 3चा 5वा घातांक आणि याची किंमत उजव्या बाजूला दिली x घन. आता इथं सांगा ह्या घातांकाचा नियम काय आपला a चा m आणि कंसाचा n इज इक्वल टू a चा घाताचा घात असल्यावर घातांकाचा काय होतं रे गुणाकार. हा नियम वापरायचा. मग सांगा 9चा किती होईल? 2 आणि 2चा गुणाकार करा 4. तसंच इथं 3 आणि 2चा गुणाकार करा 3 दोन्ही 6. आता छेद मात्र हाय असं लिहितो 9चा घन गुणिले 3चा 5वा आणि उजवी बाजू x घन. आता मला सांगा इथं 9चा 3 छेदात आहे तो वर गेल्यावर काय होणार? वजा होणार. मग 4तून 3 वजा करा किती येणार? एकच येणार ना. म्हणजे 9चा 1 म्हणजे 9च राहणार. आता तसंच इथं करा 3चा 6वा आणि तो 3चा 5वा आहे. 3चा 5वा वर आल्यावर वजा 5. मग 6 वजा 5 किती? 1. म्हणजे नुसतं 3 राहणार. इज इक्वल टू x चा घन. 9 आणि 3चा गुणाकार किती? 27. आता 27 कोणाचा घन आहे रे? 3चा घन. आता दोन्ही बाजूला बघा घातांक समान आहे. घातांक समान आहे म्हणजे पाया समान असणार. मग सांगा x ची किंमत किती येणार? 3. पर्याय क्रमांक 2. एका त्रिकोणाच्या दोन बाह्य कोनांची माप 60 अंश व 130 अंश अशी आहेत. आता एक अंदाज इथे काढतो. इथं दिसताना विशाल कोण दिसतोय परंतु आपण हा कोण असं समजूया की 60 अंशाचा आहे. आणि हा 2 नंबरचा जो बाह्य कोन आहे तो समजा 130 अंशाचा आहे. तुम्ही मला सांगा 60 अंशाचा जो बाह्य कोन आहे त्याचा संलग्न अंतरकोन किती असणार आहे हा? हे दोन रेषे जोडतील कोण आहेत ना. 180 तून 60 वजा करा 120. 120. तसं याचा संलग्न अंतरकोन 180 तून 130 वजा करा 50. आता त्रिकोणाच्या तिन्ही कोणांची बेरीज किती असते रे? 180. हा 180. एक कोण 120 आहे दुसरा कोण 50 आहे. ह्या दोघांची बेरीज 180 तून वजा करायची. 120 आणि 50 किती? 170. 180 तून 170 वजा करा 10. तिसरा कोण 10 आला. आता विचारलं या त्रिकोणाचा प्रकार कोणता? एक कोण 120 आहे म्हणजे एक कोण त्या त्रिकोणाचा विशाल कोण आहे आणि विशाल कोण जर असेल तर तो त्रिकोण कोणत्या प्रकारचा असतो? विशाल कोण. ऑब्ट्यूस अँगुलर ट्रायंगल असतो. नेक्स्ट रोहितनं 5 लाख रुपयास घेतलेली गाडी शेकडा 6 नफ्यानं 5 लाख रुपयाला विकली तर एकच मिनिट इथं काहीतरी प्रिंटिंग मिस्टेक झाली का? एकच मिनिट. तुमच्याकडे पुस्तक आहे का रे? बघा बरं इथं काय. कारण दोन्ही पण आकडे 5 लाखच आहेत ना. रोहितनं 5 लाख रुपयास घेतलेली गाडी शेकडा 6 नफ्यानं विकली. हा हे 5 लाख मी ड्रॉप करतो. तर रोहितला किती रुपये मिळतील? मग आपल्याला इथं काय करावं लागेल? 5 लाख ला घेतलेली गाडी होती म्हणजे 5वर किती शून्य देऊया? 5. आता शेकडा 6 नफा म्हणजे किती टक्के करावं लागेल 5 लाखाचा? 100त 6 ऍड करा. 106. अगदी बरोबर 160% करावं लागेल. मग 106 चे 100 न गुणायचं. आता या 2 झिरोला हे 2 झिरो कट. 5000 गुणिले 106 करा गुणाकार
5000 आणि 107चा गुणाकार करा. 130 5000 530 5 30 7 3 5 0 0 3 3 आणि 5 1 5 किती आलं 5,30,000 रुपयाला रोहितला 5,30,000 रुपये मिळतील म्हणजे पर्याय क्रमांक 4 4 याचं उत्तर सांगा रे तुम्ही बघूया आता ह्या टाईपची बरीच उदाहरणं आपली झालेली आहेत. अगदी बरोबर 12.5 पर्याय क्रमांक 1. बघा समजा या त्रिकोणाला आपण एबीसी नाव दिलं. इथं नाव काय दिलं बी आणि इथं नाव दिलं सी. आता बी पाशी काय तयार होणार रे बी पाशी काय तयार होणार काटकोन. कारण कंस एबीसी अर्धवर्तुळ आहे अर्धवर्तुळातील आंतरलिखित कोन काटकोन असतो त्यामुळे कोन एबीसी काटकोन म्हणजेच त्रिकोण एबीसी काटकोन त्रिकोण आणि काटकोन त्रिकोण म्हणलं की आपल्या डोक्यात पायथागोरसचा सिद्धांत येतो. आता काटकोन करणाऱ्या बाजू समजा बीसी बाजू 7 आहे आणि दुसरी काटकोन करणारी बाजू एबी किती आहे 24 आहे. आता विषम संख्येपासून तयार होणारा त्रिकोण आपल्याला माहित आहे 7चा वर्ग किती 49 49 कोणाची बेरीज आहे 24 आणि 25 ची मग त्रिकोण कुठलं झालं 7 24 25 मग एक बाजू 7 आहे दुसरी बाजू 24 आहे म्हणजे कर्ण किती असणार 25 आणि कर्ण म्हणजेच त्या वर्तुळाचा काय आहे व्यास. मग त्रिज्या ही व्यासाचे काय असते निम्मे असते मग 25 च्या निमपट करा किती येणार 12.5 पर्याय क्रमांक 1. वस्तूच्या किमतीत 10% वाढ झाली त्यामुळे 10% खप कमी झाला तर या व्यवहारात शेकडा नफा किंवा तोटा किती झाला. आता मी सगळं लिहित नाही डायरेक्ट काय लिहितो अगोदर समजा 1000 वस्तू आहेत आणि एका वस्तूची किंमत आपण 100 मानूया मग मूळचं किती झालं रे उत्पन्न 100 करूया 100 एकच मिनिट 100 गुणिले 100 करायचे 100 वस्तू आहेत एका वस्तूची किंमत 100 आहे मूळ उत्पन्न किती 100 गुणिले 100 10,000. आता बघा किमतीत 10% वाढ झाली. आता समजा आपण हा दर घेतला आणि हा आहे तो खप आहे. आता 100 रुपयाच्या वस्तूमध्ये 10% वाढ झाली म्हणजे नवीन दर किती होणार त्या वस्तूचा 100त 10 मिळवायचं 110 खप 10% कमी झाला म्हणजे 100तून 10 वजा करा खप किती नवीन 90 करा गुणाकार ह्या दोघांचा 9,900 आणि 2 0 9,900. आता मूळ उत्पन्न जास्त आहे का नवीन उत्पन्न जास्त आहे रे मूळ उत्पन्न मग तोटा होणार का नफा होणार तोटा अगदी बरोबर. मग तोटा बरोबर मूळ उत्पन्न वजा नवीन उत्पन्न करा वजा बाकी 10,000तून 9,900 100 रुपये काय झाला तोटा झाला. पण आपल्याला विचारलंय शेकडा तोटा मग शेकडा तोटा सूत्र काय सांगितलं होतं तोटा छेद मूळ उत्पन्न गुणिले 100 ना मग तोटा किती झालेला आहे 100 मूळ उत्पन्न किती आहे 10,000 10,000 आणि पुढे गुणिले 100. आता या 4 शून्याला हे 4 शून्य कट किती उत्तर आलं 1 1% तोटा तोटा म्हणजे पर्याय क्रमांक 1 प्रश्न क्रमांक 68 योगेशने एका बँकेत 32,000 रुपये सरळ व्याजानं 2 वर्षासाठी ठेवले मुदत संपल्यावर त्याला 38,400 रुपये परत मिळाले तर व्याजाचा दर किती. आता 38,000 रुपये ही काय झाली रे रास झाली आणि 32,000 ही काय झाली मुद्दल
मग सरळ व्याज सूत्र काय आहे आपलं? रास वजा मुद्दल आहे की नाही? मग सांगा राशीतनं मुद्दल वजा करा. 38,400 वजा 32,000 किती वजा बाकी? 6,400. बरोबर आहे. 6,400 हे झालं सरळ व्याज. आता आपलं सूत्र काय आहे सरळ व्याजाचं? इंटरेस्ट इज इक्वल टू प्रिन्सिपल इंटू रेट ऑफ इंटरेस्ट इंटू नंबर ऑफ इयर्स डिवायडेड बाय 100 असा फॉर्म्युला आहे. आता याच्यामध्ये आय ची किंमत आपण 6,400 ठेवणार आहोत. पी म्हणजे प्रिन्सिपल मुद्दल आपण 32,000 ठेवणार आहोत. आर रेट ऑफ इंटरेस्ट आपल्याला काढायचा आहे आणि जो कालावधी आहे तो 2 वर्षाचा आहे. यांची किंमत 2 आणि छेदामध्ये इथे येणार 100. आता या 2 झिरोला हे 2 झिरो कट करा. आता 320 आणि 2 चा गुणाकार किती रे? 640. आता 640 आता या झिरोला हा झिरो झिरो दशादशे 10 माईक बंद करा रे. कुणाला चालू आहे माईक? वैष्णवी शहाणे माईक बंद करा. एकोणसत्तर एका वर्गातील 20 मुलांच्या उंचीचे वारंवारता वितरण दिले आहे त्यावरून उंचीचे मध्यमान काढा. आता आपण उभं लिहूया ही सारणी उभी तयार करूया. 1 नंबरला आपण तयार काय करतो XI चा स्तंभ, 2 नंबरला FI चा स्तंभ आणि 3 नंबरला FI आणि XI च्या गुणाकाराचा स्तंभ करतो. आता XI ची किंमत किती टाकूया? 160 म्हणजे 160 सेमी उंची असणाऱ्या मुलांची संख्या किती आहे? 4. FI ची 4. तुम्ही डायरेक्ट मला गुणाकार करून सांगा किती येईल? FI XI चा गुणाकार 640. 640. 640. XI 161 FI 6. 161 आणि 6 चा गुणाकार करा. 966. 966. XI 162 FI 5. 162 आणि 5 चा गुणाकार 810. 810 आणि शेवट XI 163 FI 5 करा गुणाकार 815. 815. आता FI ची बेरीज करा. FI ची बेरीज म्हणजे मुलांची संख्या किती मुलांची? 20. आता यांची बेरीज करा. समेशन ऑफ FI XI. वरच्या 3 अंकी 4 संख्यांची बेरीज करा. तीन 3,231. 3,231. आता आपल्याला कळायचे मध्यमान. मध्यमान म्हणजेच मध्य. मध्य सूत्र काय सांगितलं होतं? एक्स बार बरोबर बोला समेशन ऑफ FI XI छेद N. FI XI ची सम किती आली? 32 31 आणि छेदामध्ये यांची किंमत किती दिलेली आहे? 20. आता 20 न भागण्यापेक्षा असं करूया छेद 100 करू का मी? मग खाली 5 न गुणूया आणि वर 5 न गुणूया. सांगा वरचा गुणाकार किती येणार? 5 एके 5, 5 त्रिक 15, चला 1, 5 दुनी 10 आणि 1 11, चला 1, 5 त्रिक 15 आणि 1 16. आणि खाली 20 5 100. आता 100 न भागायचं म्हणजे 2 घरं डावीकडं.
म्हणजे किती उत्तर येणार 161.55 आहे का हा पर्याय बघा. पर्याय क्रमांक 2. पर्याय क्रमांक. आता या ठिकाणी साधा स्तंभालेख आहे की जोड स्तंभालेख आहे की विभाजित स्तंभालेख आहे की शतमान स्तंभालेख आहे सांगा बघू. आलेखाचा प्रकार शतमान स्तंभालेख. शतमान स्तंभालेख, कारण प्रत्येक स्तंभाची उंची बघा 100 आहे. प्रत्येक स्तंभाची उंची कशी आहे 100 आहे. त्यामुळे हा आलेखाचा जो प्रकार आहे तो शतमान स्तंभालेख. आता सूची पहा, ज्वारी रेखांकित भाग आहे, म्हणजे ही स्तंभाच्या खालच्या भागामध्ये ज्वारीचं उत्पन्न आहे की नाही, आणि गहू आहे तो वरच्या भागामध्ये आहे. त्या वरच्या स्तंभामध्ये काय आहे गव्हाचं उत्पादन आहे. आता प्रश्न बघूया. डी गावातील ज्वारीचे उत्पादन बी गावातील ज्वारीच्या उत्पादनापेक्षा कितीने जास्त आहे. डी आणि बी ज्वारी लक्षात ठेवा. डी बी ज्वारी, डी आणि बीतलं ज्वारी. सांगा ज्वारीसाठी काय आहे रेखांकित भाग आहे. मग डी मध्ये ज्वारी किती आहे बघा. डी मध्ये ज्वारी किती आहे, किती टक्के आहे. 80%. अगदी बरोबर. डी मध्ये 80% ज्वारी आहे. आणि बी मध्ये किती ज्वारी आहे रे. 70%. 70%. 60 आणि 80च्या मध्ये आहे, म्हणजे आपण 70 धरूया. मग करा वजाबाकी किती नाही 80 आणि 70ची वजाबाकी 6. बघूया. पुन्हा एकदा प्रश्न ओपन करतो. डी गावातील ज्वारीचं उत्पादन बी गावातील ज्वारीच्या उत्पादनापेक्षा 10% ने जास्त आहे. म्हणजे याचं उत्तर पर्याय क्रमांक 1. आता लागली दुसरा प्रश्न वाचा. ए गावातील गव्हाचं उत्पादन व सी गावातील गव्हाचं उत्पादन यांचं गुणोत्तर. ए आणि सी लक्षात ठेवा. ए आणि सी गव्हाचं उत्पादन ए आणि सी. गहू म्हटलं की वरचा भाग ना. आता इथे किती येणार आहे गव्हाचं उत्पादन ए गावामध्ये 100तून 60 वजा 40%. 40%. सी गावात किती असणार 40%. 50 ना. 50%. आता या दोघांचं गुणोत्तर आता देताना त्यांनी काय केलंय 40/5 नाही दिलं, 50/40 दिले. मग शून्याला शून्य गेल्यावर किती राहिलं 5/4. म्हणजेच किती 50/4. 50/4 पर्याय क्रमांक 2 आहे. 4/5 आपलं उत्तर येते, पण 4/5 हा पर्यायच नाही. त्यामुळे सी तील गव्हाचं उत्पादन आणि ए तील गव्हाचं उत्पादन यांचं आपण गुणोत्तर काढलेलं आहे. 71चं पर्याय क्रमांक 2. नेक्स्ट 72. 100x वर्ग अधिक y वर्ग छेद 16 ही राशी पूर्ण वर्ग होण्यासाठी त्यात पुढीलपैकी कोणते पद मिळवावे. अगोदर मला सांगा 100x वर्ग कोणाचा वर्ग आहे रे. 10x. अगदी बरोबर. आणि y वर्ग छेद 16 कोणाचा वर्ग आहे. y छेद 4. अगदी बरोबर. आता ह्या दोघा कंसातील पदांना आपण ए आणि बी म्हणूया. म्हणजे ए ची किंमत काय घ्यायची 10x आणि बी ची किंमत काय घ्यायची y/4. मग ए वर्ग अधिक बी वर्ग ह्याच्यामध्ये दोन्ही बी मिळवायला पाहिजे पूर्ण वर्ग राशी होण्यासाठी. आणि अजून एक काय मिळवायला पाहिजे वजा 2ab आहे की नाही. मग ए वर्ग अधिक 2ab अधिक बी वर्ग ही पूर्ण वर्ग राशी आहे. त्याच पद्धतीने ए वर्ग वजा 2ab अधिक बी वर्ग ही सुद्धा पूर्ण वर्ग राशी आहे. करा आता ह्या मध्ये आपण ए आणि बी ची किंमत घालू. ए ची किती 10x आणि बी ची किती y/4. आता करा सिम्प्लिफाय. 4 × 4 सॉरी 2 × 2 2 2 4 आणि 2 × 2 2 5 10. म्हणजे काय आलं वर 5xy. म्हणजे पर्याय क्रमांक 1. आणि पुढचं काय ए आणि बी च्या त्याच किमती आहेत, फक्त चिन्ह बदलणार आहे. म्हणजे वजा 5xy. म्हणजे याचं उत्तर पर्याय क्रमांक 2 सुद्धा आहे. पर्याय क्रमांक 1 आणि पर्याय क्रमांक 2.
18 मजुरांना एक काम करण्यास 15 दिवस लागतात, तर तेच काम 6 मजूर किती दिवसात पूर्ण करतील? असं गणित आलं की तुम्हाला चलनाचा प्रकार ओळखता आला पाहिजे. मला सांगा, मजूर वाढवले की दिवस काय लागणार आहे काम पूर्ण करायला? कमी लागणार ना? म्हणजे इथं व्यस्त चलन आहे आणि व्यस्त चलनात गुणाकार सारखा असतो. मग मजुरांची संख्या आणि काम पूर्ण करण्यास लागणारे दिवस यांचा गुणाकार सारखा. सांगा, पहिल्या वाक्यात मजूर किती दिलतंय? 18 आणि काम पूर्ण करण्यास लागणारे दिवस किती? 15. आता दुसऱ्या वाक्यात मजूर किती दिलेत? 6 आणि किती दिवसात काम पूर्ण करतात? ती किंमत आपण x मानूया. म्हणजे पहिल्या वाक्यातील दोन संख्यांचा गुणाकार बरोबर दुसऱ्या वाक्यातील 6 आणि x चा गुणाकार. मग आता आपण उजवीकडे जे 6 गुणिले आहे ते डावीकडे आल्यावर भागिले होणार. 6 एके 6, 6 त्रिक 18 आणि 15 आणि 3 चा गुणाकार किती? 45. 45. म्हणजे 6 मजूर 45 दिवसात काम पूर्ण करतील. म्हणून याचं उत्तर पर्याय क्रमांक 4. 4. नेक्स्ट क्वेश्चन, 2x वजा 3 कंसाचा घन अधिक 125 या बहुपदीचा अवयव काय? आता पहिली जी पद आहे ती ही घन दिलेला आहे. फक्त 125 कोणाचा घन आहे? 125 कोणाचा घन आहे? 5. मग ह्या पूर्ण राशीला आपण a म्हणूया आणि या कंसातील 5 ला काय म्हणूया? b. म्हणजे इथं कोणतं सूत्र वापरायचं रे? a घन अधिक b घन. माहिती आहे सूत्र तुम्हाला? पहिल्या कंसामध्ये a अधिक b आणि दुसऱ्या कंसामध्ये a वर्ग वजा ab अधिक b वर्ग. आता a च्या जागेवर 2x वजा 3 ठेवूया उजव्या साईडला. a च्या जागेवर a अधिक b. a च्या जागेवर 2x वजा 3 आणि अधिक b च्या जागेवर 5. आता दुसरा कंस पूर्ण करूया. a चा वर्ग म्हणजे कोणाचा वर्ग? 2x वजा 3 कंसाचा वर्ग. a आणि b चा गुणाकार. मग b ची किंमत 5 आधी लिहितो आणि a ची किंमत 2x वजा 3 नंतर लिहितो. कंस पूर्ण. आणि अधिक b चा वर्ग. b चा वर्ग म्हणजे कोणाचा वर्ग? 5 चा. आता पहिला कंस काय येणार सांगा? 5तून 3 वजा करा 2 अधिक आणि 2. मोठ्या संख्येचा अधिक. बरोबर आहे. आता ह्याचा वर्ग करताना कोणतं सूत्र वापरायचं? a वजा b चा वर्ग नाही का? a वर्ग वजा 2ab अधिक b वर्ग. चला 2x चा वर्ग करा. 4x 4x वर्ग. वर्ग. ह्या दोन पदाच्या गुणाकाराची दुप्पट. b त्रिक 6x. 6x ची दुप्पट 12x अधिक b चा वर्ग म्हणजे 3 चा वर्ग 9. वजा 5 न 2x ला गुणा. वजा 5 दुनी 10x. वजा 5 न वजा 3 ला गुणा. वजा वजा अधिक. हॅलो, माईक चालू ठेवताय तुम्ही? वैष्णवी शाने माईक बंद कर तुझा. साक्षी सरतापे माईक बंद कर. खाली बटन आहे बघ माईकचं. साक्षी सरतापे. आता पहिल्या कंसातून इथं पण 2 आहे, इथं पण 2 आहे. त्यामुळे 2 कॉमन घेऊया. 2 कॉमन घेतल्यावर काय राहते? x + 1. आता दुसरा कंस बघा. 4x वर्ग एकच x वर्गचं पद आहे. आता x हे एक पद आहे आणि हे एक. करा दोघांचं एकत्रीकरण. वजा 12 वजा 10. बेरीज करा आणि वजा चिन्ह द्या. वजा 22. आता 9 आणि 15 ची बेरीज 24. 24 आणि 25 ची बेरीज 49. बघा हा पर्याय कुठं दिसतोय? 2 पहिल्या कंसात x अधिक 1
दुसऱ्या कंसात 4x वर्ग वजा 22x अधिक 49. मला वाटतं पहिलाच पर्याय येणार आहे. क्रमांक 1. पर्याय क्रमांक 1. 0.036 डिवायडेड बाय 0.6. आता आपण इथे असं करूया, इथे 0.6 वर 2 झिरो ऍड करूया. आता अंशातील 3 घरं पुढे सरूया, म्हणजे अंश काय येणार आहे 36 आणि छेदातील 3 घरं पुढे सरल्यावर काय येणार छेद 600. आता दुसऱ्या अपूर्णांकात अंशात 2 घरं पुढे सरूया, म्हणजे किती येणार 235 आणि छेदातील पण 2 घरं पुढे सरल्यावर काय येणार 5 आणि शेवटचा अपूर्णांक 1/6. काय केलं समजलं का सर्वांना? पहिल्या अपूर्णांकाला हजारानं गुणलं अंश छेदाला आणि दुसऱ्या अपूर्णांकाच्या अंश छेदाला 100 गुणलं. दशांश अपूर्णांक कट झाला पहा. आता इथं सिम्प्लिफाय करू. 5 1 5, 5 चोक 20, 5 7 35, 6 1 6, 6 6 36, 6 1 6 आणि त्याच्यावर 2 झिरो, म्हणजे अंशामध्ये 47 राहिलं आणि छेदामध्ये 100. किती येईल भागाकार? दशांश चिन्ह 7 नंतर आहे ना 47.0. 2 घरं डावीकडे येणार दशांश चिन्ह, म्हणजे 0.47 आहे का हा पर्याय? पर्याय क्रमांक 3. पर्याय क्रमांक 3. अशा पद्धतीनं आज आपली 2020 सालची गणित विषयाची प्रश्नपत्रिका सोडवून संपलेली आहे. बघा आतापर्यंत आपलं 17, 18, 19 आणि 20 4 प्रश्नपत्रिका पूर्ण झाल्या. आता 5 प्रश्नपत्रिका राहिल्या, ते आपण 15 दिवसामध्ये होतील. म्हणजे गणिताचा तुमचा अभ्यास आता परफेक्ट झालेला आहे. त्याच पद्धतीनं बुद्धिमत्तेचा सुद्धा अभ्यास होईल. फक्त तुम्हाला जास्त लक्ष केंद्रित मराठीवर करावं लागणार आहे आणि त्याच्या जोडीला इंग्रजीवर पण करावं लागणार आहे. या विषयाचा पण जास्तीत जास्त तुम्ही सराव करा, कारण तुम्हाला शिष्यवृत्ती जर धारक व्हायचं असेल, फक्त गणित किंवा फक्त बुद्धिमत्तेवर डिपेंड राहून चालणार नाही. मराठी हा विषय फार महत्वाचा आहे, त्याच्यावर जास्त लक्ष केंद्रित करा. ठीक आहे, बस करूया. ओके, बाय.